भेटलं काही. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज पुन्हा आलो आपण कॅम्पिंगसाठी. कॅम्पिंग म्हणजे ह्या टायमाला करायचं म्हणजे एकदम डेंजर काम असतो, कारण आत्ता तरी आहे ना एवढी गरमी, बापरे भरपूर गरमी. आणि त्या टायमात कॅम्पिंग करायचं म्हणजे भरपूर मुश्किल काम आहे. रात्री पण भरपूर गरमी होते आणि नदीचं पाणी आहे ना भरपूरच कमी झालं आहे. नेमके बारीक डबके आहेत, त्यातूनच पाणी आहे. तर आज कॅम्पिंगसाठी आलो आहे आणि आज आपल्याला टेंट आहे ना वरती लावायचा आहे. म्हणजे काहीतरी बनवू आपण, जेणेकरून वरतीच आपला टेंट राहील झाडावरती. ह्याच पद्धतीने आपण आज कॅम्पिंग करणार आहोत. कारण काय माहिती आहे, ह्या टायमाला डुकरं वगैरे भरपूर येतात ह्या साईडला. डुकरं किंवा इतर प्राणी चालूच असतात. पावसाला एवढा काय वाटत नाही, पण ह्या टायमाला आहेत ना आपण जमिनीवरती टेंट लावणं म्हणजे भरपूर धोक्याचं आहे जरा. त्याच्यामुळे आपण वरतीच टेंट लावू. बनवू इथे काहीतरी जागा चांगली वरती टेंट लावण्यासाठी. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बऱ्यापैकी म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज बऱ्यापैकी असतात, पण मित्रांनो सबस्क्राईब कोण करत नाही. तर सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केलं तर म्हणजे मजा वाटेल, अजून मी व्हिडिओ बनवायला मजा वाटेल. म्हणजे एक वेगळी मजा असते की आपले लाईक सबस्क्रायबर वाढत आहेत, तर मग व्हिडिओ बनवण्यात एक वेगळी मजा येते. आणि बघू यार, काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न आपण करतच असतो. तर मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि ही लाकडं आहेत ना आपण मागच्या टायमाला काढलेली, म्हणजे आपण इथे वरतीच जागा बनवलेली पहिले कॅम्पिंगसाठी. तर पूर्ण आहेत ना लाकडं सुकलेत, म्हणजे हलकी एकदम झालेत. तर बघूया, हलकी वगैरे झालेत, मागच्या टायमालाच काढून ठेवलेली. तर इकडे आपण 4 खड्डे मारलेत. एक तिकडे मारलाय, एक इथे मारलाय आणि एक इथे मारलाय. मग 3 खड्डे मारलेत आणि एक हा आंब्याचा एक सपोर्ट आहे आपल्याला. तर इथेच आपण एक खांब उभे करू. नखांची पूर्ण वाट लागली, पूर्ण नखांमध्ये माती शिरले. तिथे मित्रांनो तिथे आपण आहे ना खांब वगैरे उभे केलेत आणि वरती आपल्याला टेंट ठेवण्यासाठी आहे ना वरती आपल्याला काठ्या लागणार आहेत. तर ते काठ्या आपण आणू जाऊन, जवळपास इथं नाहीत. मागच्या टायमाला तिथे काढून ठेवलेल्या, त्या कोणतरी नेल्यात काठ्या. तर आपण जवळपास इथं बघू काठ्या आपल्याला मिळतात काय. तिकडे कोणतरी काय मासे आहेत. प्रियंका आहेत त्यात, आहेत. प्रियंका आई आणि मला वाटतं आत्या का कोणतरी आले मासे पकडायला या साईडला. मग त्यांचा घरात असल्यानंच प्लॅन होता की जायचं म्हणून. तर आहेत मासे पकडतात इकडं. पूर्वी पण आहे. कोपऱ्यात आहेत मासे, कोपऱ्यात मासे ह्याच्यात जायत असतील सगळे. पिशवी पण मस्त अडकवलेली आहे एक साईडला.
पूर्वीने आणलं बघ, पूर्वीने आणलं बघ, पूर्वी ठेव तिथंच. पकडशील काय? हा बघ किती मोठा आहे. दे 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 इकडे दे. परत लावायचा तू ह्याच्याने जाम भेटते. पूर्वी पण मजा करते मासे पकडायचे. मासे भेटतात. सकाळपासून आहे ना यांचा प्लॅनच होता मासे वगैरे पकडायला जायचा. तर येणार होती ह्याच जागी. मला असा डाऊट होता की येतील म्हणून, आले तर इथंच येतील. तर मी आपल्याला काट्या पण काढायचे आहेत. तर खाली आलो, बघतोय तर आहेत मासे पकडतायत. तर मासे पण आपण इकडूनच आज बनवायला घेऊन जाऊ. बघू दिलाने तर घेऊन जाऊ, नाहीतर मग काहीतरी बनवू आपण काहीतरी वेगळा. पण पाणी कमी नव्हतं, कारण वरनं पाणी चालू आहे, बारीक बारीक झरे आहेत त्याला. तर मासे तिकडे भरपूर आहेत वरच्या साईडला. हा पाणी कमी झाला तर ते मासे मिळतील. पिकू मासा इकडे, पिकू मासा. त्याचा कलर बघा मस्त. पिकू मासा म्हणतो आम्ही. मस्त मस्त भेटलं ताई. तर प्रियंकाचा इथं चॅनल आहे, प्रियंका इकडे बाजूला आहे. तर प्रियंकाच्या चॅनलची लिंक दिली खाली. तिच्या देखील चांगल्या चांगल्या व्हिडिओ असतात सगळीकडल्या माशांच्या, गावातल्या, तिकडच्या सगळ्या मिक्स व्हिडिओ असतात. तर तिच्या व्हिडिओ देखील तुम्ही बघा आणि चॅनलवरती जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बराच प्रयत्न केला वरती बांधायचा, पण कशी माहिती आपल्याकडे लाकडं भरपूर कमी पडतात आणि इकडे गॅप मोठी आहे, लाकडं कमी आहेत. तर आजच्या दिवसात तरी नाही होणार. तर आपण इकडे बाजूलाच अगोदर कॅम्पिंग केलेली. तिथं आपली इरी होती. इरी म्हणजे भाताची कणंग म्हणजे इरी बोलतात, ती होती. तर ती आपण पूर्ण पॅक करू याने आणि त्याच्या आतमध्ये टेंट लावू, म्हणजे आपण इकडे सेफ राहू शकतो. मला इकडे मीठ मसाले आहेत सगळे. काय आहे काय माहिती, अंडे असते, चाकू आहे. तर चला मस्त आहे ना. पहिले चूल वगैरे पेटवून घेऊया.
मस्त जांभा दगड मिळालेत आपल्याला 3. तो पेटवून घेऊ. इस्तो मस्तपैकी पेटले. तर पहिले आपण भाजू. ते मगाशी आपण मासे पकडले ते 4-5 आपल्याला घेतले तिकडे. बघूया आपण भाजू याच्यावरती आगीवरती. बघा रेडी झालेत. अरे असे मासे खायला पण भारी वाटतात. मस्त शिजलेत. हळद मसाला वगैरे कुठला नाही, फक्त ह्याच्यामध्ये मीठ वापरलाय. पण असेच भारी वाटतात खायला. तर कांदे आहेत ना, असे आपण बांगडीसारखे आपण कांदे कटिंग करून घेतलेत असे गोल पद्धतीने. हे बघा. तर असे आपण इकडे कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा कटिंग करून घेतलाय. तर बनवूया. तर इकडे अंडी आहेत. अंड्यांचीच मस्त आज आपल्याला रेसिपी बनवायची आहे. कोथिंबीर आणि इकडे टाकू आपण टोमॅटो आणि इकडे मीठ. चला बनवायची तयारी करूया. इतकं कडक पेटले. ऑमलेट. आणि सवय आहे ऑमलेट वगैरे काढायची, त्याच्यामुळं परफेक्ट जमतंय पलटी वगैरे करायला. मस्त रेडी झालाय. काढून ठेवू एक साईडला. या हे बघा असे आहेत ना, बागडी टाईप झालाय बघा. मस्त मस्त कांद्यासोबत असा जबरदस्त वाटेल खायला. या मस्तपैकी ऑमलेट खाऊया. सॉलिड झालं एकदम. बघा कसला जबरदस्त ऑमलेट कांद्यामध्ये जबरदस्त झालाय बघा. सॉलिड एकदम. मस्त आलं एकदम जबरदस्त. अर्धा आता खाऊ, अर्धा आपल्या रात्रीला ठेवू. ते बघा पाळाली पाणी प्यायला आले असतील.
झालं संध्याकाळचा टाईम आणि माकडं इकडं जवळपास राहतात, त्याच्यामुळे ती पाणी प्यायला इकडे आले असतील बहुतेक. खाली पण पाणी येत असं, पण आम्ही खाऊन घेऊया. तर मित्रांनो 5:30 वाजले. 5:30ला जाग आली. काल जो बाहेर झोपलो ना, तर डायरेक्ट 8 वाजता उठलो. बघतोय तर सगळीकडे कालोख. पावणे सहा वाजले तर बस इकडे चूल पेटवून घेऊ. रात्री कशी झोपायला लागली ना काही समजलंच नाही. पूर्ण झोपली गेली मस्त गाडी. चहा मस्त इकडे चहा आपली तयार होते. चहा पिऊन घेऊ मस्त. आणि कोंबड्यांचा आवाज येतोय रानटी कोंबड्यांचा. आणि मोर ओरडत आहेत. ह्या साईडला भरपूर मोर आणि कोंबडे भरपूर असतात, रानटी कोंबडे. बाकी पक्ष्यांचा आवाज येतोय. सकाळच मस्त वाटतोय वातावरण. पाणी आहे त्याच्यामुळे इकडे पक्षी वगैरे पाणी प्यायला उतरत असतील. मस्त गरमागरम चहा प्यायला. सकाळच्या वातावरणामध्ये गरमागरम चहा असले तर लय भारी. इकडे भरपूर उचलला तर इथून निघायचं बघू. पटापट आपला टेंट वगैरे काढून घेऊ. सगळा झोपडा वगैरे लावलाय तो. तर चला फायनली मित्रांनो इथून निघालोय. सकाळचे 7 वाजायला आले आणि निघूया इथून. सध्या तरी आहे ना असे कॅम्पिंग करायला भरपूर हे आहे, रिक्स आहे. त्याच्यामुळं बघू आपण नेक्स्ट टाईम आहे ना आपण वरतीच बघू काहीतरी झाडावरती स्टँड वगैरे लावून. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.